अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. चैत्र नवरात्र सुरू झाली आहे. बरेच घरात दुर्गा सप्तशतीची पाठ सुरू असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आता बघा, चैत्र नवरात्र काही दिवसातच संपणार आहे. म्हणजे 17 तारखेला रामनवमी आहे. पण ज्यांना पाठ करायचे आहे, ज्यांना अजून सेवा करायची आहे, ज्यांना कुमकुमार्चन करायचे आहे, अशा बऱ्याच काही सेवा आहे ज्यांना करायच्या आहे, ज्यांना ह्या काळात करता आलं नाही, ह्या नवमीपर्यंत म्हणजे 17 तारखेपर्यंत ज्यांना करता आलं नाही, त्यांनी अगदी चैत्र पौर्णिमेपर्यंत म्हणजेच हनुमान जयंतीपर्यंत केलं तरी हरकत नाही. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी, कुठल्या पद्धतीने कोणी भरावी, त्या ओटीच्या सामानाचं काय करायचं, याच्याबद्दलची आजची माहिती असणार आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण फक्त वर्षातून एकदा, बऱ्याच घरात चैत्र नवरात्र केली जात नाही, बऱ्याच घरात चैत्राच्या आरत्या केल्या जात नाही. बघा, प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगळी पद्धत असते. जसं गाव बदललं तर तसं तिथली भाषा, चालीरीती, तिथली परंपरा सगळी बदलत असते. पण जसं शारदीय नवरात्र महत्वाचं आहे, तर तशीच चैत्र नवरात्र अगदी महत्वाची मानली जाते. कुळाचार, कुळधर्म तुमच्याकडनं होतोय का ते लक्षात घ्या. तुम्ही आता जर अडचणीत असेल, संसारिक आयुष्यातल्या अडचणी ह्या बऱ्याच वेळा आपल्याकडनं कुळदेवीची व्यवस्थित सेवा होत नाही, म्हणूनही त्या ज्या अडचणी आहेत त्या येत असतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरायची. बघा, आज म्हणजे ना, उद्या चैत्र अष्टमी आहे, परवा सॉरी, तर म्हणजे 16 तारखेला चैत्र अष्टमी आहे. आता ही जी ओटी आहे ना, ते सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, कधी भरायची. अगदी तुम्ही ह्या मंगळवारी भरली, गुरुवारी भरली किंवा शुक्रवारी भरली तरी चालते. ह्या चैत्र महिन्यात तुम्ही कधीही देवीची ओटी भरू शकता. पण जेव्हा आपण कुळाचार करतो, जेव्हा आपण कुळधर्म करतो, तेव्हा ओटी भरलं तर अतिशय महत्त्वाचं आहे. आता हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. परत एकदा सांगते, आपल्या घरात नाही, आमच्या घरात कोणी करत नाही, पण कुळदेवीचं कोणी करत नाही म्हणून आपण नाही करायचं हे चुकीचं आहे. भले ताई, आता समजा तुमच्या सासूबाई ओटी भरता, तुम्ही गावी आला आहात किंवा तुम्ही नोकरी संदर्भात बाहेर असाल, तरी आम्ही सेपरेट ओटी भरू शकता का? हो, तुम्ही ओटी भरू शकता. अगदी प्रत्येकीने ओटी भरली तरी हरकत नाही. ओटी म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगते. आता आहे ना, ओटी भरायची पण काही पद्धत असते. बऱ्याच वेळा, आता सगळ्यात आधी ओटी ही यथाशक्ती भरायची असते. आता कोणाला ह्या चैत्र म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी कोणाला जर सुतक येणार असेल किंवा विटाळ आला असेल किंवा मासिक धर्म आला असेल, त्यांनी या अगदी मंगळवारी म्हणजे परवाच तुम्ही ओटी भरली तरी हरकत नाही. तुम्ही ह्या चैत्र नवरात्रीमध्ये देवीचा वार पाहून म्हणजेच मंगळवार आणि शुक्रवार पाहून तुम्ही देवीची ओटी भरू शकता. आता ओटीच्या सामानामध्ये काय असावं ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आपण जेव्हा ओटी भरतो, महिलांना आपण खूप भाग्यवान आहोत की ओटी भरायचा मान आपल्याला मिळत असतो. ओटी, ताई मी सवाष्णी आहे आणि ताई मी विधवा आहे, मी ओटी भरू शकते का? बिनधास्त तुम्ही ओटी भरू शकता, काहीच हरकत नाहीये. आता सगळ्यात महत्त्वाचं, ओटी घेताना ओटीच्या सामानामध्ये काय असावं, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काठाची साडी पाहिजे असते. काठाची साडी, काठपदराची साडी, कारण त्याच्यामध्ये रेशीमचा धागा असतो आणि ती रेशीममुळे देवीकडून येणाऱ्या त्या सात्विक लहरी त्या रेशीममध्ये, त्या काठाच्या साडीमध्ये आकृष्ट करण्याची क्षमता खूप जास्त प्रमाणात असते, म्हणून काठाची साडी असावी. आता कोणी देवीला पैठणी घेतली, कोणी सोन्याचा दागिना घेतो, कोणी चांदीची वस्तू घेतं, अगदी कोणी मंगळसूत्र, जोडवे, विरोदे, नथ, ह्या सगळ्या गोष्टी घेतो. मग आपण करायचं का? सगळ्यात आधी तर ओटी ही यथाशक्ती भरायची असते. आपलं जेवढं बजेट आहे, जेवढं लिमिट, आणि देवीला या सगळ्या अलंकाराची गोष्ट आहे का? नाही, तिला याचा नाही. फक्त माझा भक्त माझ्यासाठी किती प्रामाणिकपणे देवीचा कुळाचार करतो, मान सन्मान करतो, ते महत्त्वाचं असतं. म्हणून कोणीतरी काहीतरी करतंय म्हणून आपण करावं असं अजिबात नाहीये. तर आता तुम्हाला मी सांगितलं, एक ताट घ्या, ताटामध्ये साडी घ्या. ती साडी अर्थात काठाचीच असावी. साडी थोडीशी हुगडी करा, पूर्ण पॅकच्या पॅक. बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ती साडी असते, तर तशीच ओटी भरली जाते.
हे चुकीचं आहे. साडी पूर्ण काढा. आता ती पूर्ण तुम्ही मोकळी करता बघा, आपण जेव्हा मूळ पीठावर जातो तेव्हा देवीला पण साडी चढवताना ती पूर्ण मोकळी केली जाते आणि मग तिला चढवली जाते. तुम्ही फक्त अगदी घरात जरी ती उघडून ठेवली तरी चालेल. म्हणजे थोडीशी ती जी फोल्ड केलेली साडी असते, जी दुमटलेली साडी असते, ती तुम्हाला थोडीशी खोलायची आहे. खोलल्यावर त्याच्यावर तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे. आता तांदूळच का टाकता? बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा धार्मिक कार्य कुठे करत असतो तेव्हा अक्षताला खूप महत्त्वाचं आहे. ज्या तांदूळ आपण ज्याला अखंड तांदूळ, कुठलंही तांदूळ तुम्ही घेऊ शकता, त्या तांदळाला खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून तांदूळ घ्या. बऱ्याच ठिकाणी खोबरं वापरलं जातं, पण मी तुम्हाला सांगेल नारळ घ्या, ज्याला श्रीफळ म्हणतं, जे शुभतेचं प्रतीक आहे, जे मांगल्याचं प्रतीक आहे. जसं देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ह्या त्या रेशमाच्या साडीमध्ये, त्या काठाच्या साडीमध्ये आकृष्ट करण्याची जेवढी क्षमता असते तेवढंच त्या नारळामध्ये पण असते, की देवीकडनं ज्या काही सात्विक लहरी आपल्याकडे तर त्या नारळमध्ये शोषून घ्यायची खूप जास्त क्षमता असते. म्हणून नारळ ठेवायचा आहे. त्याच्याबरोबर तुम्ही हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं अगदी एक 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 तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. ते ठेवल्यावर तुम्ही जेव्हा नारळ ठेवता त्या नारळावर लाल फूल किंवा अगदी गजरा किंवा वेणी असले तर अतिशय उत्तम, ती वेणी तुम्हाला ठेवायची आहे. हे सगळं ठेवल्यावर एखादं फळ तुम्हाला त्याच आपण जे सामान ठेवलं आहे ओटीचं त्याच्यामध्ये एक फळ तुम्हाला ठेवायचं आहे. दक्षिणा पण यथाशक्ती तुम्हाला त्या दक्षिणा ठेवायच्या आहे. दक्षिणा ठेवल्यावर बघा, महिलांना आपल्याला माहिती आहे साखरपुड्याच्या वेळेस आपल्याला फळाने ओटी भरली जाते. सुरुवातीची ओटी ती आपली पहिलीच ओटी असते की आपल्याला फळाने ओटी भरली जाते. नंतर ओटी भरायचा मान आपल्याला मिळत असतो. आता ओटी भरताना ओटी आपल्या छातीजवळ घ्यायची आहे. आता सगळ्यांना ओटी माहिती आहे, जी नाभीतून आलेली असते ओटीपोट. आपल्याला ज्याला म्हणतो की आपण गर्भाशय पण आपल्या ओटीमध्येच असतं, म्हणजे आपला गर्भ असतो त्याच्यामध्ये. ओटी भरताना लक्षात घ्या, हे सगळं भरल्यावर हळदी कुंकू व्हायचं, ते ताट आहे ते आपल्या छातीजवळ घ्यायचं. छातीजवळ घेतल्यावर देवी आईला प्रार्थना करायची की माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदू दे. माझ्या घरात कधीही आजारपण येऊ देऊ नको, कुठलीही कटकट येऊ देऊ नको. तू तू तुझी कृपा आमच्या घरावर अखंड राहू दे. देवी आईला सुख शांती मागायची, लाख मोलायची आहे सध्याच्या काळात तरी. घरातले सगळे निरोगी राहू दे अशी प्रार्थना करायची. हे सगळं झाल्यावर ती जी ओटी आहे ती देवीच्या चरणाजवळ ठेवायची. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ताई ओटी कुठे भरायची? मूळपीठावर जाऊन ओटी भरणं असेल शक्य तर खूप महत्त्वाचं आहे. या चैत्र महिन्यात बऱ्याच ठिकाणी मूळपीठावर जाऊन आपण ओटी भरत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, ताई आमच्या कुळदेवीचीच ओटी भरायची का? आता बघा, आमची कुळदेवी माहूरची आहे. माहूरला एवढ्या उन्हात जाणं माझंही शक्य होत नाही. चांदवडलाही जाणं शक्य होणार नाही. माझ्या गावात म्हणजे नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी रेणुका मातेचं मंदिर आहे. मी तिथे जाऊन ओटी भरेल, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. आणि मी तुम्हाला माझं सांगते, तर मी चैत्र नवरात्रीलाच हनुमान जयंतीच्या दिवशी आमच्या घरात कुळाचार असतो तेव्हाच मी ओटी भरणार आहे. अगदी मला मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर मी घरातच, माझ्या घरात कुळदेवीचा खूप मोठा फोटो आहे, तिथेच मी ओटी भरणार आहे. म्हणजे मी तुम्हालाही सांगता या, तुम्ही मूळपीठावर जाऊन भरली तर सोन्याहून पिवळं. ज्यांना नाही शक्य होत त्यांच्या गावात त्यांची कुळदेवीचं मंदिर असेल तिथे तुम्ही ओटी भरू शकता. अगदी ते नाही झालं तर घरात टाक आहे, फोटो आहे, त्या तिथेही तुम्ही देवीची ओटी भरू शकता. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, या सगळी जी काही कृती आपण करत आहोत, देवीला साडी काढून ठेवली, नारळ ठेवलं, तांदूळ ठेवले, ही सगळी कृती करताना नवार्णव मंत्र, अगदी तुमची कुठलीही कुळदेवी असली तरी नवार्णव मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, असं तुम्हाला पठण करायचं आहे. हे सगळं झाल्यावर देवीच्या समोर जेव्हा तुम्ही ओटी ठेवणार, ओटी ठेवल्यावर म्हणजे सगळी ओटी वगैरे तुम्ही तिथे ठेवणार देवीच्या चरणावर, त्याच्या आधी जेव्हा तुम्ही छातीला लावणार, छातीला आपण जेव्हा ओटी लावणार तेव्हा तीन वेळा आपल्याला देवीचा जय जयकार करायचा असतो. आता जय जयकार बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात केला जातो. आता मी जसं करते तसं तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही तसंच करावं. काय म्हणायचं आहे? उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. हा जय जयकार तीनदा करायचा आहे. आता
श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी म्हणजेच 3.5 शक्तिपीठाचा इथे उल्लेख केला आहे. परत तुम्हाला जर ऐकायचं असेल थोडंसं म्हणजे थोडंसं मागे जा व्हिडिओ आणि तुम्ही परत ऐका. आता थोडक्यात सांगते. हे सगळं झाल्यावर देवीचा जय जयकार केल्यावर ती ओटी देवीच्या फोटोच्या समोर किंवा अगदी देवघरात तुम्ही ठेवायच्या. ठेवल्यावर आधी त्याला हळदी कुंकू लावून तिथे ठेवायची. परत देवीला हळदी कुंकू लावा, तिचे ओटीचं सामान आहे ठेवलं आहे त्याला हळदी कुंकू लावा, स्वतःला हळदी कुंकू लावा आणि छानपैकी देवीला सांगा की माझी यथाशक्ती मी ओटी भरली आहे. सगळ्यात महत्त्वाचं ताई, साडीच घालाय म्हणजे साडीचीच ओटी भरायची का? कोणी खणा नारळाची नाही का, खणा नारळची ओटी भरू शकता. पण मी तुम्हाला सांगेल वर्षातून 2दा आपण ओटी भरत असतो. साडीची ओटी भरली तर अतिशय उत्तम, पण नाही ज्यांना शक्य होत त्यांनी अगदी ब्लाऊज पीस किंवा खण आणून देवीची ओटी भरली तरी हरकत नाही. आता ओटी भरल्यावर आपण बघतो मंदिरात की लगेच ते ओटीचं सामान आपल्याला देऊन टाकतात. अगदी तुम्ही त्याच वेळात ते सामान काढलं आणि स्वतः वापरलं तरी चालतं. बघा, ओटीच्या सामानामध्ये शृंगार पण महत्त्वाचा असतो. आजकाल बाजारात शृंगार मिळून जातात तुम्हाला आणि मी तर म्हणते ओटीचे सामान, मला माहिती आहे की मी देवीची ओटी भरल्यावर ती साडी मीच घेणार आहे किंवा त्या बांगड्या किंवा ती वस्तू मीच वापरणार आहे. तर त्याच पद्धतीने त्या बांगड्या, म्हणजे आता देवीला तर बांगड्या अर्थात आपण 2-2, 4-4, 6-6, 8-8 काय असेल तुम्ही त्या बांगड्या देवीच्या तिथे ठेवणार आहात. तर बांगड्या ठेवा, त्याच्याबरोबर काजळ असतं, सिंदूर असतं, कुंकवाला तर प्रचंड मान आहे. त्या ज्या वस्तू आहे, कधी जोडवे आहे, विरोधे आहे, तुम्ही अगदी ह्या चांदीच्या वस्तू तुमच्या यथाशक्ती शक्य असेल तर ते तुम्ही करू शकता. अगदी मेहंदीचा कोण असो किंवा रुमाल असतो, लिपस्टिक असतो, नेलपेंट असतो, शृंगाराच्या वस्तू आहे, आपल्याला त्या सगळ्या माहिती आहे. यथाशक्ती तुम्ही त्या सगळ्या तिथे ठेवू शकता आणि नंतर ते सगळं उचलून त्या साडीचं काय करायचं, आपण वापरायची. नारळाचं काय करायचं, फोडून स्वतः खायचा, घरच्यांना पण तो द्यायचा. बरोबर तांदूळ आपल्या धान्यात टाकायचे, फळ स्वतः म्हणजे अगदी घरातल्यांनी प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचा. जे तुम्हाला सांगतो की सुपारी, हळकुंड ते तुम्ही स्वतःच्या घरात ठेवू शकता. ज्यांना आता काय होतं तुम्हाला सांगते, नेहमी त्या सुपाऱ्या आणि ते हळकुंड आपल्याकडे बऱ्याच वेळा वापरलं जातं. जर तुमचं चांगलं असेल तर कधीतरी तुम्ही ओटी भरणार असेल, कधीतरी तुम्ही मूळपीठावर जाणार असेल तर तिकडे नेऊन दिलं तरी चालतं किंवा तुमच्या घरात ठेवलं तरी हरकत नाही. हे सगळं झाल्यावर जे वेणी किंवा जो गजरा तुम्ही लावणार आहात तो तुम्ही स्वतःही लावू शकता. त्याच दिवशी लावा, दुसऱ्या दिवशी लावा, हरकत नाही. हे सगळं झाल्यावर जी साडीचं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ती स्वतः घालायची आहे सगळं, आणि ज्या दक्षिणा अर्थात 11 रुपयाचं कमीत कमी दान असावं. दान करताना नोट असली आणि त्याच्याबरोबर शिक्का ज्याला आपण कॉईन म्हणतो तो असावा, कारण त्याला जास्त मान आहे. 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 501 रुपये, तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही दान करू शकता. आता हे जे काही पैसे आपण ओटीत ठेवले त्याचं काय करायचं, त्याचं तुम्हाला देवाचं सामान आणू शकता किंवा तुम्ही दानपेटीत टाकू शकता किंवा मूळ पीठावर जर तुम्ही गेलात तर तिथल्या दानपेटीत तुम्ही टाकू शकता किंवा कुठल्याही मंदिराच्या, किंवा आता समजा मला रेणुका मातेच्या मंदिरात जाऊन तिथल्या दानपेटीत तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता. ओटी भरायची आहे, फक्त मी सांगते काय हा चला आला व्हिडिओ पाहिला असं करू नका. कुणाचार ताई बऱ्याच वेळा कमेंट्स की ताई मी विधवा आहे, मैत्रिणींनो, महिलांनो, मावशांनो, विधवा आहे म्हणून ओटी भरू शकत नाही. बाई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती सवाष्णी असते. काही मनात आणू नका, बिनधास्त तुम्ही ओटी भरू शकता, हरकत नाही. ह्या पद्धतीने तुम्हाला घरातही तुम्ही ओटी भरू शकता. कृपया करून ह्या चैत्र नवरात्रीमध्ये शक्य झालं तर तेव्हा भरा. नंतर हनुमान जयंतीपर्यंत तुम्ही भरू शकता. अगदी त्याच्यानंतर कारण तेव्हा जर मासिक धर्म विटा सुतक असेल तर त्याच्यानंतरही तुम्ही ओटी भरू शकता. मूळपीठावर जाऊन केलं तर अतिशय उत्तम, नाही तर अगदी घरातही तुम्ही देवीची ओटी भरू शकता. ठीक आहे, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.